आजच्या आपल्या कारवा क्लासिक्सचा श्री गणेशा बाप्पाला वंदन करून करूयात. 14 विद्या 64 कलांचा तो अधिपती आणि म्हणूनच प्रथम तुला वंदितो कृपाळा. 1979 सालचा मराठी सिनेसृष्टीतला अजरामर सिनेमा म्हणजे अष्टविनायक. भारतीय सिनेमाचे जनक म्हणजे दादासाहेब फाळके यांच्यापासून आजवर अनेकांनी गणपतीवर काहीतरी नवीन सिनेमे काढण्याचे प्रयत्न केलेले आहेत. सिनेनिर्माते शरद पिळगावकर म्हणजे सचिन यांचे वडील त्यापैकीच एक. त्यांच्या लक्षात आलं की अष्टविनायक संदर्भ असलेला एकही सिनेमा आजपर्यंत आलेला नाहीये. या सिनेमासाठी सुरुवातीला नायक म्हणून विक्रम गोखले यांची निवड करण्यात आली होती, पण त्यांच्या अनेक अटी आणि सूचना पाहून पिळगावकरांनी त्यांचा नाद सोडला. आता प्रश्न होता की नायक कोण होणार. सुप्रसिद्ध आणि आपले लाडके अभिनेते सचिन पिळगावकर यांचं यावेळेला हिंदीमध्ये खूप काम सुरू होतं, त्यामुळे घरीच नायक असूनही नायक कोण हा प्रश्न पडला होता. आपल्या वडिलांची सुरू असलेली सगळी तारांबळ बघून सचिन एक दिवस म्हणाले की मी अष्टविनायक मध्ये काम करतो, पण माझी एक अट आहे. शरद पिळगावकर आपल्या मुलाला म्हणाले, आता तुझ्या पण अटी? बरं, पण तुझ्या अटी तरी सांग. यावेळेला सचिन म्हणाले की अष्टविनायक गाण्याच्या शूटिंगच्या वेळी प्रत्येक ठिकाणी मी येणार. कटिंग आणि पेस्टिंग करून गाणं करायचं नाही. शरद पिळगावकर यांच्यासाठी ही काही फार मोठी अडचण नव्हती, त्यामुळे ते लगेच तयार झाले. सचिनजींनी सिनेमाला होकार दिल्यानंतर नायिकेची शोधाशोध सुरू झाली. त्या काळातल्या अनेक मोठ्या नायिकांचा विचार केला गेला, पण त्या साऱ्याच सचिन यांच्या समोर खूप मोठ्या, थोड्या वयस्कर वाटत होत्या. अशा वेळेला सचिन यांच्या आईनेच वंदना पंडित यांचं नाव सुचवलं. जेव्हा वंदना यांच्याकडे यासाठी विचारणा झाली तेव्हा त्यांनी सिनेमाला नकार दिला होता, कारण त्यांचं लग्न ठरलं होतं. पण तुमच्या लग्ना अगोदरच हा सिनेमा पूर्ण होईल अशी खात्री त्यांना शरद पिळगावकरांनी दिल्यावरच त्या हा सिनेमा करायला तयार झाल्या. नायिका म्हणून काम केलेला वंदना पंडित यांचा हा पहिलाच सिनेमा. आज याच सिनेमातली गाणी घेऊन तुमच्या भेटीला आले आहे. 1975 मध्ये सांगलीच्या एका कुटुंबामध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे. या घटनेवरूनच निर्माते शरद पिळगावकर यांनी या सिनेमाची कथा बांधली आहे. हा सिनेमा म्हणजे आस्तिक आणि नास्तिक यांमधला एक सुवर्ण मध्य. तुमचा विश्वास असो किंवा नसो, पण ही गाणी ऐकताना कुठलाही माणूस भावुक होतोच. हा सिनेमा कसा निर्माण झाला, यातली गाणी कशी तयार झाली, याचे अनेक किस्से आहेत, यातल्या कलाकारांनी सांगितलेल्या आठवणी आहेत, त्या साऱ्या आपण उलगडूयात. पण या सिनेमाचा प्राण म्हणजे याचं संगीत. अनिल अरुण या संगीतकार जोडीचं संगीत या सिनेमाला लाभलंय. या सिनेमातलं पहिलं गाणं येतंय आपल्या भेटीला, जे पंडित डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनीच गायलंय आणि यांचीच या सिनेमामध्ये भूमिका सुद्धा आहे. त्यांची निवड कशी झाली यामागे सुद्धा एक किस्सा आहे, सांगणार आहे थोड्याच वेळात. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. विघ्न विनाशक गुणजन पालक, विघ्न विनाशक गुणजन पालक, दुरित तिमिर हारका, दुरित तिमिर हारका, सुखकारक तू दुःख विदारक, सुखकारक तू दुःख विदारक, तूच तुझ्या सारखा, वक्रतुंड ब्रह्मांड नायका, वक्रतुंड ब्रह्मांड नायका.
अनंता शिवात्मजा मंगला शिवात्मजा मंगला सिंदूरवदना विद्याधीशा सिंदूरवदना विद्याधीशा गणाधिपा वचला तूच ईश्वरा सहाय्य करावे तूच ईश्वरा सहाय्य करावे आभव सिंधुतराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो गजवदना तव रूप मनोहर गजवदना तव रूप मनोहर शुक्लांबर शिवसुता चिंतामणी तू अष्टविनायक चिंतामणी तू अष्टविनायक सकलांची देवता सिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा सिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा देई कृपेची छाया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो. या सिनेमाची गाणी कशी बनली याचा शोध सुरू असताना रविप्रकाश कुलकर्णी यांचं एक आर्टिकल माझ्या वाचनात आलं. या सिनेमातली आली माझ्या घरी ही दिवाळी दाटून कंठ येतो ही गाणी रेकॉर्ड झाली, पण यानंतर एक मोठा प्रश्न समोर होता. शरद पिळगावकर भर मध्यरात्री खेबुडकरांच्या घरी गेले. खेबुडकरांनी चिंतेच्या सुरात विचारलं की एवढ्या रात्री काय काम काढलं? पिळगावकर म्हणाले, गाडीत बसा मग सांगतो. अष्टविनायक सिनेमाचं एक महत्वाचं गाणं आहे जे तुम्ही करायचंय. यावर खेबुडकर म्हणाले, पण अष्टविनायकची गाणी शांताबाई शेळकेनी आणि शांताराम नांदगावकरांनी लिहिली आहेत ना. हो, पण त्यांच्याच्यानं अष्टविनायकाचं गाणं काही होईना. ते तुम्हीच करणार याची मला खात्री आहे, शरद पिळगावकर म्हणाले. यावर खेबुडकरांनी त्यांची सगळ्यात मोठी अडचण मांडली की अहो, मला अष्टविनायकांची काही माहितीच नाहीये, मी त्यापैकी एकही गणपती पाहिलेला नाही. यावर पिळगावकरांनी अष्टविनायकांची महती आणि माहिती देणारी पुस्तिका त्यांच्या हातात ठेवली. गाडीतून उतरताना पिळगावकर म्हणाले, खेबुडकर, हे काम आज रात्रीच व्हायला हवं. उद्या रेकॉर्डिंग करायचंय आणि गणेश वर्णन लोकसंगीताच्या बाजाचं करा म्हणजे झालं. खेबुडकरांनी गणपतीचं स्मरण केलं आणि लिहायला सुरुवात केली. जणू गणपतीचा वरदहस्त त्यांच्या माथी होता आणि हे गाणं असं घडायचंच होतं. तब्बल 13 मिनिटांचं हे गाणं झालं. आधी केलेलं शूट रद्द करून पुन्हा गाणं रिशूट करण्यात आलं. सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या वेळी हे गाणं आपल्या भेटीला येतं आणि प्रत्येक गणेशोत्सवात आजही ते दुमदुमतं. एका रात्रीत तयार झालेल्या गाण्याची ही कहाणी चकित करणारी आहे. हे गाणं होण्यापूर्वी या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं होतं, पण गाणं बनल्यानंतर क्लायमॅक्सचा काही भाग गाण्याला अनुसरून पुन्हा शूट केला गेला. प्रत्येक गोष्टीमागे विचार, मेहनत, निष्ठा आणि त्याला कृतीची जोड दिल्यामुळेच ही गाणी आणि हे सिनेमे आजही आपल्या स्मरणात आहेत. अनिल अरुण यांचं संगीत तर अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, मनीष वाघमारे अशा अनेक गायकांचा हा आवाज. कारवा मराठीमधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं
भिदम् बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिन्तामणिं स्थेवरम् लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदम् विघ्नेश्वरम् ओझरम् ग्रामोराञ्जन संस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम् कुर्यात् सदा मङ्गलम् जय गणपति गुणपति गजवदना जय गणपति गुणपति गजवदना आज तुझी पूजा देवा गौरी नंदना आज तुझी पूजा देवा गौरी नंदना जय गणपति गुणपति गजवदना जय गणपति गुणपति गजवदना पुढी थाली देऊळ छान काळजाचं सिंहासन पुढी थाली देऊळ छान हा काळजाचं सिंहासन काळजाचं सिंहासन मधोमधी गजानन काळजाचं सिंहासन मधोमध गजानन दोईकडे रिद्धी सिद्धी उभ्यालना दोईकडे रिद्धी सिद्धी उभ्यालना जय गणपति गुणपति गजवदना जय गणपति गुणपति गजवदना अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा दर्शनाचा हा बघ्यावा भक्तांनी असा दर्शनाचा हा बघ्यावा भक्तांनी असा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा गणपती पहिला गणपती आहा गणपती पहिला गणपती आहा मोर गावचा मोरेश्वर लई मोठ मंदिरे मोर गावचा मोरेश्वर लई मोठ मंदिरे अकरा पायरी हो अकरा पायरी हो अकरा पायरी हो अकरा पायरी हो नंदी कासव सभा मंडपी नक्षी सुंदरे नंदी कासव सभा मंडपी नक्षी सुंदरे शोभा साजरी हो शोभा साजरी हो शोभा साजरी हो शोभा साजरी हो मोर्या गोसाव्यान त्याचा घेतला वसा अरे मोर्या गोसाव्यान त्याचा घेतला वसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा गणपती दुसरा गणपती आहा गणपती दुसरा गणपती थेऊर गावचा चिंतामणी कहाणी त्याची लय लय जुनी देऊर गावचा चिंतामणी गाणी त्याची लय लय जुनी काय सांगू
आता काय सांगू डाव्या सोंडच नवाल केलं साऱ्यानी हो साऱ्यानी इस्तारियेचा केला थोरल्या पेशव्यानी हो पेशव्यानी रमाबाईला अमर केलं वृंदावनी हो वृंदावनी जो चिंता हरतो मनातली त्यो चिंतामणी भगताच्या मनी भगताच्या मनी त्याचा अजून ठसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा गणपती तिसरा गणपती गणपती तिसरा गणपती सिद्धिविनायका तुझा सिद्ध टेक गावर पायावरी डोई तुझ्या बगताला पावर सिद्धिविनायका तुझा सिद्ध टेकनावर पायावरी डोई तुझ्या भगताला पावर हे दैत्य मधु कैटवार गांजल हे नगर विष्णू नारायण गाई गणपतीचा मंत्र राखूस मेल नावाल झालं टेकावरी देवळ आलं राखूस मेल नावाल झालं टेकावरी देवळ आलं लांब रुंद गावाऱ्याला बितळच मखर चंद्र सूर्य गरुडाची भौतिकाला कुसर मंडपात आरतीला खुशाल बसा मंडपात आरतीला खुशाल बसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा गणपती गा चौथा गणपती बाई रांजण गावचा देव महागणपती बाई रांजण गावचा देव महागणपती राहा सोंडाईस हात जणू मूर्तीला म्हणती राहा सोंडाईस हात जणू मूर्तीला म्हणती पुण्याईचं दान घ्यावं हे पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा गणपती पाचवा गणपती गणपती पाचवा गणपती ओझरचा इग्नेश्वर बाई ओझरचा इग्नेश्वर लांब रुंद
इग्नहर्ता स्वयंभू जसा इग्नहर्ता स्वयंभू जसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा गणपती सव्व गणपती डोंगरावरी नदीच्या तीरी गणाची स्वारी तयाला गिरिजात म्हणजे हे नाव दगडामंदी कोरलाय भक्ती भाव जमती हित रंग संगती राव हे जी जी जमती हित रंग संगती राव हे जी जी जमती हित रंग संगती राव हे जी जी शिवनेरी गडावर जलम शिवाचा झाला हो जी जी शिवाचा झाला हो जी जी शिवाचा झाला हो जी जी लेण्याद्री गणानं पाठी आशीर्वाद केला हो जी जी आशीर्वाद केला हो जी जी आशीर्वाद केला हो जी जी पुत्रान पित्याला जन्माचा प्रसाद दिला हो जी जी प्रसाद दिला हो जी जी हो प्रसाद दिला हो जी जी कृपेन गणाच्या शिवबा धावणी आला हो जी जी धावणी आला हो जी जी धावणी आला हो जी जी खडकात केलं खोदकाम खडकात केलं खोदकाम दगडात मंडपी खांब दगडात मंडपी खांब वाघ शिव हत्ती लई मोठ दगडात भव्य मुखवट गणेश माझा पुत्र सावा ध्यास पार्वतीचा ध्यास पार्वतीचा अन गिरिजात मज हातीनं बनवला पुतळा मातीचा जी जी रजिर हे जी 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 रजिर हे जी 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 रजिर हे जी दगड माती रूप देवाच अरे दगड माती रूप देवाच लेण्याद्री तसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा सत्व गणपती राया सत्व गणपती राया सत्व गणपती राया हे हा महड गावाती महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्या वैर कळसाच्या सपनात भक्ताला कळ देवळाच्या माग हाय तळ मूर्ती गणाची पाण्यात मिळ त्यानं बांधलं तिथे देऊळ दगडी भैरप शिवासनिया प्रसन्न मंगल मूर्ती हो वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो जी जी रजी महाजगणारे जी जी महाजगणारे जी जी महाजगणारे जी जी हे चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा अहो चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा आठवा आठवा गणपती आठवा गणपती आठवा हो गणपती आठवा 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 गणपती आठवा गणपती आठवा हो गणपती आठवा पाली गावच्या बल्लाळेश्वरा आदिदेव तू बुद्धिसागरा पाली गावच्या बल्लाळेश्वरा
आदिदेव तू बुद्धी सागरा स्वयंभूमूर्ती पूर्वाभिमुख सूर्यनारायण करी कौतुक स्वयंभूमूर्ती पूर्वाभिमुख सूर्यनारायण करी कौतुक डाव्या सोंडीचे रूप साजिरे कपाळ विशाळ डोळ्यात हिरे डाव्या सोंडीचे रूप साजिरे कपाळ विशाल डोळ्यात हिरे चिरे बंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती हिरे बंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती ब्रह्मानंदी जीव होई बेडा की पिसा ब्रह्मानंदी जीव होई बेडा की पिसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मयुरेश्वरा मोरया 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 मयुरेश्वरा मोरया 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 चिंतामणी मोरया 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 चिंतामणी मोरया 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 सिद्धिविनायक मोरया 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 सिद्धिविनायक मोरया 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 महागणपती मोरया 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 महागणपती मोरया 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 विघ्नेश्वरा मोरया 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 विघ्नेश्वरा मोरया 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 गिरिजात्मजा मोरया 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 गिरिजात्मजा मोरया 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 वरदविनायक मोरया 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 वरदविनायक मोरया 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 बल्लाळेश्वर मोरया 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 बल्लाळेश्वर मोरया 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 अष्टविनायक मोरया 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 अष्टविनायक मोरया 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 अष्टविनायक मोरया 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 अष्टविनायक मोरया कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. तू सुख करता तू दुख हरता तू सुख करता तू दुख हरता तूच करता आणि करविता तू सुख करता तू दुख हरता तू सुख करता तू दुख हरता तूच करता आणि करविता तू सुख करता तू दुख हरता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया ओंकारा तू अधिनायक चिंतामणी तू सिद्धिविनायक
सर्वसाक्षी तू अष्टविनायक, तुझ्या कृपेचा हात मस्तकी, तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता, तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता, तू सुख करता, तू दुःख हरता, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. देवा सरुदेव माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन, गरे सारे पणे सारे गम ग रे ग गम ग रे ग म प म प म प म प म ग रे ग रे सा. देवा सरुदेव माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन. पणे सारे गम ग सा म ग ग रे ग रे सारे सारे साने साने सा प म प सा प म प सा ध प म प प म प ग म प ग म रे म ग सा ग रे ने रे सा. देवा सरुदेव माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन, नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण, सदैव राहो ओठावरती, सदैव राहो ओठावरती, तुझीच रे गुणगाथा, तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता, तू सुख करता, तू दुःख हरता, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, 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 मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्या सोबत. अष्टविनायक सिनेमातलं पुढचं गाणं येतंय आपल्या भेटीला, जे आहे आली माझ्या घरी ही दिवाळी. सप्तरंगात न्हाऊन आली, आली माझ्या घरी ही दिवाळी. हे गाणं ऐकलं तरी एक उत्साहाचं उधाण येतं, प्रसन्न वाटतं आणि खऱ्या खुऱ्या दिवाळीचा आनंदच हे गाणं घेऊन येतं. दिवाळी आणि या गाण्याचं समीकरण पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. काळ कुठलाही असो, दिवाळीची सुरुवात या गाण्यानंच होते. ते म्हणतात ना आजकाल शास्त्र असतं ते, तसं हे गाणं आहे. दिवाळी म्हणजे सणांची राणी. दिवाळी आली की परिसर उजळून निघतो. आकाश कंदील, पणत्या, लुकलुकणाऱ्या विजेच्या दिव्यांच्या माळा, मिठाई, फराळ, रांगोळीचे रंग या साऱ्यांनी घर सजून जातं आणि मन या तेजानं, या आनंदानं भरून जातं. घरांवरची, कुटुंबावरची दुःखाची छाया दूर करणारं हे गाणं. आणि म्हणूनच जेव्हा दिवाळी आपल्या मनात उतरायला लागते तेव्हा अनुराधा पौडवाल यांचं हे गाणं आपल्या कानात अलगद उमटत राहतं.
आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. अष्टविनायक सिनेमातलं एक गाणं आपल्या मनाच्या अगदी जवळचं आहे.
जे गाणं ऐकलं की असंख्य आठवणींनी आपला कंठ दाटून येतो. हे गाणं आपल्याला सिनेमात तेव्हा भेटीला येतं जेव्हा नायिकेच्या लग्नात भरल्या मांडवात मुलीचे वडील हे गाणं गातात. मुलीला आई नसते, तिचा पूर्ण सांभाळ तिच्या वडिलांनी केलेला असतो आणि आता मुलीचं लग्न झालंय. थोड्याच वेळात ती तिच्या आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी निघणार आहे आणि आपलीच लेक आता आपल्याला परकी होणार आहे. अशा भावनेनं वडील आपल्या लेकीला निरोप देतात. या गाण्याच्या गीतकार आहेत शांता शेळके. अत्यंत समर्पक शब्दात त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. आजही हे गाणं ऐकताना प्रत्येक बापाला गहिवरून येतं. पोरीचं लग्न झालं असेल तर तिच्या आठवणींनी मन कासावीस होतं आणि मुलगी लहान असेल तर तिच्या लग्नाचा दिवस त्याच्या डोळ्यासमोर उभा राहतो. बाप आणि लेकीच्या नात्यातला हा गोडवा या गाण्यामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. एक विलक्षण घालमेल या गाण्यात आहे. गाणं ऐकूयात, पण त्याआधी गाण्यामागची कहाणी. शरद पिळगावकर यांनी या गाण्याचा प्रसंग आधी संगीतकार अनिल अरुण यांना सांगितला. मग या गाण्याची चाल आधी बांधली गेली. तोडी रागाचे स्वर आपल्याला या गाण्यात ऐकू येतात. हे गाणं गाऊन कोणाकडून घ्यायचं? या सिनेमामध्ये हे पात्र गवई बुवांचं होतं. संगीतकार अनिल अरुण यांनी पंडित वसंतराव देशपांडे यांचं नाव सुचवलं. ते पक्क केलं गेलं. तारदेवच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये या गाण्याचं रेकॉर्डिंग झालं. पण हे गाणं रेकॉर्ड झाल्यावर पंडितजींना वाटलं की आवाजानं म्हणावी तशी साथ दिलेली नाहीये आणि गाणं काही मनासारखं झालं नाहीये. शरद पिळगावकर म्हणाले, काही हरकत नाही, गाणं पुन्हा रेकॉर्ड करू. पुन्हा नवी तारीख निश्चित केली गेली आणि गाणं पुन्हा रेकॉर्ड झालं. यावेळी पंडित वसंतरावांनी या गाण्याला असा काही न्याय दिला की सिनेमातील या व्यक्तिरेखेसाठी त्यांचा आवाज पक्का झाला. त्या काळी त्यांचं कट्यार काळजात घुसली हे नाटक प्रचंड गाजत होतं. याच पार्श्वभूमीवर शरद पिळगावकरांनी त्यांना या व्यक्तिरेखेसाठी विचारणा केली, पण त्यांनी सपशेल नकार दिला. नाटक करतो ते ठीक आहे, पण सिनेमात वगैरे काम करायची इच्छा नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. पण लोकांना मनवणं, त्यांना एखाद्या गोष्टीसाठी राजी करणं हे शरद पिळगावकरांना उत्तम जमायचं. म्हणूनच त्यांच्या आग्रहाखातर शेवटी वसंतरावांनी या भूमिकेसाठी होकार दिला आणि या सिनेमातला त्यांचा अभिनय जो गाण्या इतकाच उत्तम झालाय, ही गोष्ट या सिनेमाची जमेची बाजू ठरली. दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे जा आपुल्या घरी तू, जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो. हातात बाळ पोथी, ओठात बाळ भाषा, हातात बाळ पोथी, ओठात बाळ भाषा, रमलो तुझ्या सवेमी गिरवीत श्री गणेशा, वळवून अक्षरांना केले तुला शहाणे, जातो सुखावनी मी, जातो सुखावनी मी, या गोड आठवाने जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो. बोलात बोबडीच्या
सहजीच लेवविले एक एक सूर यावा एक एक सूर यावा नाहून अमृताने अवघ्याच जीवनाचे अवघ्याच जीवनाचे भावे सुरेल गाणे जा आपुल्या घरी तू जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो कसा निरोप तुटतात आत धागे घेऊ कसा निरोप तुटतात आत धागे हा देह दूर जात मन राहणार मागे धन आत्मजा तुझ्याचे ज्याचे तयास देणे परक्या परे आता मी परक्या परे आता मी येथे फिरून येणे दाटून कंठ येतो ओठात येई गाणे जा आपुल्या घरी तू जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो दाटून कंठ येतो. मला माहिती आहे सगळ्यांचा कंठ दाटून आलाय. दबलेल्या हुंदक्यांचे आवाज मला इथवर येत आहेत. गिळलेले आवंढेही समजतायत. असं समजूयात तुमची ही प्रतिक्रिया, आत्ताचा तुमचा हा क्षण, हीच या गाण्यासाठीची सगळ्यात मोठी दाद आहे. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आपण इथेच थांबतोय. आपल्याला अशी भावनिक करणारी, आठवणींमध्ये रमवणारी, आयुष्य जगायला शिकवणारी, नात्यांवर प्रेम करायला शिकवणारी गाणी घेऊन मी भेटत राहणारच आहे कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमधून. आपला शो आवडत असेल तर नक्की सारेगम मराठीला सबस्क्राईब करा, एपिसोड शेअर करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे कुठल्याही नव्या एपिसोडची अपडेट तुम्ही मिस करणार नाही. मला काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर सारेगम_सानिका हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे. तुम्ही गुगल केलं सानिका मुतालिक तरी माझ्या वर्क लिंक्स तुम्हाला मिळतील. सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता. एपिसोड आवडला तर दाद नक्की द्या. काही खटकलं तर मोठ्या मनानं माफ करा. आजच्या आपल्या भागात आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार. साधा सारे